नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी कामकाजात अडथळे आले. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी 12, नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत आणि अखेर दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्यांदाच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणारे अध्यक्ष सी. राधाकृष्णन यांचं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रात्री 10 वाजता हा प्रचार संपेल. सकाळी तेजीत असलेले देशातले शेअर बाजार दुपारी घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स 65 अंकांनी घसरून 85,642 अंकांवर बंद झाला. निफ्टी 27 अंकांची घट नोंदवून 26,176 अंकांवर बंद झाला. मलेशियामधल्या इपोह इथं झालेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत बेल्जियमकडून 1-0 असा पराभव झाल्यानंतर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या सामन्यात बेल्जियमच्या थिब्यू स्टॉकब्रोक्स यानं एकमेव गोल केला. 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताचा संघ सुलतान अझलन शाह स्पर्धा खेळला. 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेतही भारताचा कोरियाकडून पराभव झाला होता. भारत या स्पर्धेत आत्तापर्यंत 5 वेळा विजेता ठरला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.